नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो आहे की माणूस हा सगळ्यात जास्त दुःखी हा त्याच्या वाढदिवसा दिवशी असतो। बघा आपण कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपला बर्थडे असतो ना त्यावेळेस आपण बऱ्याचशा लोकांकडून भरपूर अपेक्षा करत असतो कारण आपण भरपूर लोकांना वर्षभर बर्थडे विश केलेलं असतं। पण त्या दिवशी जर ज्या व्यक्तीला आपण विश केले त्या व्यक्तीने जर आपला रिटर्न विश नाही केलं ना आपण हर्ट होतो। त्यातल्या त्यात काही जवळची लोक असतात ज्यांना आपण एकदम अटॅच झालेलो असतो। खूप काही 2-4 जवळचे फ्रेंड्स असतात किंवा कोणीतरी असू शकतो जवळचा व्यक्ती, त्याच्याशी आपण एक जास्त अटॅच झालेलो असतो। त्या व्यक्तीने जर आपल्याला विश नाही केलं ना आपण जास्त दुःखी होतो। इनफॅक्ट आपला बर्थडे म्हटलं ना, बर्थडेला आपण इतक्या अपेक्षा ठेवलेल्या असतात ना, आपल्याला दुःखी होण्यापासून कोणी रोखू नाही शकत। गौतम बुद्धांचं एक वाक्य आहे, डिझायर इज द रूट कॉज ऑफ सफरिंग। म्हणजे प्रत्येक इच्छेमागं एक दुःख लपलेलं आहे। प्रत्येक इच्छेमागे इच्छा हे दुःखाचं मूळ आहे असं गौतम बुद्ध म्हणतात। पण कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण डेली जगत असतो ना त्यावेळेस आपण ह्या गोष्टींना कधी नोटीस नाही करत। आपण दुःखी होतो, आनंदी होतो, नैराश्य येतं, म्हणजे पॉझिटिव्ह असतो, ह्या गोष्टी सतत आपल्यासोबत चालू असतात। पण आपण त्या गोष्टीने एक्झॅक्टली नोटीस नाही करत की आपल्यासोबत एक्झॅक्टली होते काय। पण जर आपण बारकाईनं ऑब्झर्व करायला लागलो ना मग आपल्याला ह्या गोष्टी दिसून येतात। जे लहान मुलं असतात ना त्यांना ह्या गोष्टीचा जास्त फरक नाही पडत, कोणी विश केलं काय नाही केलं काय त्यांना ह्या गोष्टीचा काही फरक पडत नाही। त्यांना फक्त बर्थडे नाही केला ना मग वाईट वाटतं, ते पण कळत असेल तर। पण विश केलं नाही केलं काय फरक पडत नाही त्यांना। पण जसं जसा माणूस मोठा होतो, जसं जसं त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये लोक वाढायला लागतात, जसं जसं त्याची ग्रोथ व्हायला लागते, जसं जसं त्याचं एक स्वतःचं एक स्टेटस व्हायला लागतं ना समाजामध्ये, तसं तसं मग त्याला हा प्रॉब्लेम जास्त फेस करावा लागतो। आपण एखाद्याला विश करतो पण तो व्यक्ती आपल्याला रिटर्न विश नाही करत। जर आपल्याला सगळ्यांनी जरी विश केलं ना आपल्याला त्याचं एवढं काय वाटत नाही, पण जर एखाद्या व्यक्तीने जर विश नाही केलं ना ते जास्त डोक्यात राहत असतं। बघा कधीही आपला एखादा दात जर कुठला एखादा पडला असेल ना आपली जीभ सारखं तिथे जात असते। बाकीचे एवढे मोठे सगळे दात असतात ना तिथे आपलं लक्ष नाही जात, एकच दात पडलेला असतो आणि जो दात पडलेला असतो ना तिथेच आपली जीभ सारखं सारखं जात असते। मनाचंही तसंच आहे, ज्या गोष्टी आपल्या जवळ आहेत ना त्या गोष्टी आपल्याला कधी दिसत नसतात। जी गोष्ट आपल्याला मिळाली नाही ना ती गोष्ट आपल्याला जास्त त्रास देत असते। लहान मुलांना हा प्रॉब्लेम येत नाही, आपल्यासारखे जे मध्ये अडकलेले लोक आहेत ना त्यांना प्रॉब्लेम येतो। लहान मुलांनाही प्रॉब्लेम येत नाही आणि जे संत लोक आहेत ना, जे ह्या आयुष्यातून वरी उठलेत त्यांना देखील हा प्रॉब्लेम येत नाही। पण जे ह्या मधल्या भागामध्ये अडकलेत ना, धड लहानही नाहीत आणि धड मोठेही नाहीत, त्यांना हा प्रॉब्लेम आहे। खूप प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे। जर एखादा व्यक्ती विरोधात उभारत असेल, संघर्ष करत असेल, एखाद्या खऱ्या गोष्टीसाठी लढत असेल ना त्याला ह्या गोष्टी जास्त फेस कराव्या लागतात। कारण संपूर्ण समाज त्याला ऑलरेडी विरोध करत असतो आणि त्यातून जर त्याचा एखादा बर्थडे आला सगळे मिळून त्याला कोणी सगळे दाबण्याचा प्रयत्न करतात, त्याला विश न करणं। म्हणजे सगळ्यांनी ठेवलंय का स्टेटस बघायचं, जर कोणी ठेवलं असेल तर मग ठेवायचं, म्हणजे त्याला वाटू नये की मी नाही केलं। अशी पण भरपूर लोक असतात। काय काय जण असतात ते नुसती औपचारिकता दाखवत असतात, बाबा तू माझं ठेवलं होतं मी तुझं ठेवतो। पण ही लोक आपल्याला कळणं खूप गरजेचं असतं आयुष्यामध्ये, नाहीतर आपण आयुष्यभर अंधारामध्ये राहतो। वेळ निघून गेल्यानंतर जर कळालं नाही लोक आपली खरं नव्हतेच, परत उपयोग नसतो, कारण आपलं संपूर्ण आयुष्य निघून गेलेलं असतं। त्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये खरं कोण आहे हे कळणं खूप गरजेचं असतं। बरेचसे लोक आपल्याला जाणीवपूर्वक त्रास देत असतात, जाणीवपूर्वक। आपण हर्ट झालं ना त्यांना आनंद मिळत असतो, आपल्याला तोडणं ह्याच्यामध्ये त्यांना खूप आनंद मिळत असतो। एकतर अशा लोकांपासून लांब राहायचं। आणि जरी आपल्या आयुष्यामध्ये असले पण कसं असतं माहिती का, काही जवळची लोक असतात ज्यांना आपण काही जरी केलं तरी लांब नाही ढकलू शकत, पण त्यांची एक फितरत असते की समोरच्याला काही जरी झालं तरी आपण त्याला हे नाही करायचं। अशा लोकांपासून एक लांब राहायचं, त्याच्याकडून अपेक्षाच ठेवायची नाही, तर मग आपण सुखी राहतो। नाही बर्थडेच्याच बाबतीत नाही, कुठलीही गोष्ट असू द्या, कुठलाही इव्हेंट असू द्या, काही असू द्या, ज्या दिवशी आपण एखाद्या माणसाकडून जास्त अपेक्षा ठेवतो ना पण हर्ट होणं साहजिक आहे आणि त्याला जगामधला कुठलाही उपाय नाहीये। जो आयुष्यामध्ये काय कन्स्ट्रक्टिव्ह करत नाही ना त्याला हा प्रॉब्लेम येतच नाही। तो सगळीकडे लाचार झालेला असतो, सगळ्यांना नमस्कार हात जोडून करत असतो, त्याला चांगल्या वाईटाशी काही देणं घेणं नसतं। त्याला फक्त एकच गोष्ट असते की माझं नातं सगळ्यांसोबत चांगलं राहिलं पाहिजे। मग कोणी पाप जरी करत असला, चुकीचं जरी वागत असला ना तर नमस्कार नमस्कार काय म्हणताय, मग तो लाचारी करत असतो। आणि असल्या लाचार लोकांना कधी दुःख नाही होत, त्यांना सगळे गोड बोलत असतात। पण ही चुकीची गोष्ट आहे आयुष्यामध्ये। आपल्याला आयुष्यामध्ये लढता आलं पाहिजे, संघर्ष करता आलं पाहिजे, चुकीच्या गोष्टींच्या विरोधात उभारता आलं पाहिजे। मग जवळची किती जरी लोक आपल्याला विरोध करत असले ना आपण जास्त मागं पुढं नाही बघायचं, तो संघर्ष करता आला पाहिजे आणि ते खरं आयुष्य आहे।
जर सगळीच लोक आपल्यावर प्रेम करत असतील ना तर आपल्यामध्ये खूप मोठा सिरियस प्रॉब्लेम आहे. आपल्या आयुष्यामध्ये विरोधक असणं खूप महत्वाचं आहे. जर विरोधक नसतील ना मग आपल्या आयुष्यामध्ये आपण काय कन्स्ट्रक्टिव्हली करत नाहीये. आपला मार्ग कुठेतरी चुकत चाललाय. निगेटिव्ह ऐकू वाटत नाही. लोकांनी एखादं निगेटिव्ह कमेंट केली, एखादं वाक्य बोललं, आपल्याला सहन होत नाही. हे चुकीचं आहे. बोलू दे समोरच्याला किती बोलायचं. तथ्य असेल तर लक्ष द्यायचं, नसेल तर सोडून द्यायचं. पण ह्या गोष्टी पण मला ऐकूच वाटत नाहीत. मित्र कसा असावा जो आपल्याला सोबत घेऊन वरती गेला पाहिजे. आपल्या गोष्टी कुठं चुकतायत, आपण कुठं कमी पडतोय तो हे सांगणार आपल्याला मित्र पाहिजे. आपल्याला मोटिवेट करणारा, आपल्याला चांगला मार्ग दाखवणारा मित्र पाहिजे. या किरकोळ गोष्टी, आता माझे बरेचसे मित्र असे आहेत ना, त्यांनी मला विश नाही जरी केलं ना तरी मला 1% पण नाही फरक पडत. कारण त्यांचं जे माझ्यावरती प्रेम आहे ना ते खूप मोठी गोष्ट आहे. ते प्रेम असणं खूप महत्वाचं आहे. कारण वर्षभर ते माझ्यासोबत उभे असतात. मग एखाद्या दिवशी नाही दिलं तर काय आपण काय लहान होत नाही. इनफॅक्ट मध्ये माझा एक मित्र आहे माझा जवळचाच, त्याचा बर्थडे होता आणि त्याला मला विश करायला लेट झाला. त्याला म्हणलं भाई सॉरी लेट झाला. तो म्हणलं काय किरकोळ गोष्टी घेऊन बसलाय. माझ्या मनीनं डॅडी म्हणला ती गोष्ट, तू काय माझ्यासोबत नाही का म्हणलं, आपली दोस्ती. म्हणजे ह्या गोष्टी तेवढी अंडरस्टँडिंग खूप महत्वाची असते. नाही बारक्या लेकरावाने उगाच मी त्याला बर्थडेला विश केलं त्यानं मला केलं नाही, मी त्याचं स्टेटस ठेवलं त्यानं मला ठेवलं नाही, मी त्याचं गाणं ठेवलं होतं त्यानं फक्त मला स्टेटसच ठेवलं. की बारीक लोकांची, किरकोळ लोकांची लक्षणं. आणि कसं असतं माहिती आहे का, आणि लोकही काय लोक मुद्दाम जाणीवपूर्वक ह्या गोष्टी करत असतात. एखादं गरीबाचं पोरगं असलं ना, काय ह्याचं ठेवलं नाही ठेवलं त्यांना फरक नाही पडत, ते जाणीवपूर्वक त्याला दाबण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहायचं आणि कोणाकडून ही अपेक्षा जास्त ठेवायच्या नाहीत. तेव्हा मग आयुष्य खूप सुंदर चालायला लागतं. पण माणूस हा असा प्राणी आहे ना जो अपेक्षेशिवाय राहूच नाही शकत. कारण माणूस कसं असतं माहिती आहे का, त्याला टेम्पररी गोष्टींमध्ये आनंद घ्यायची सवय लागलेली आहे. आपण कितीतरी सांगितलं की अपेक्षा कोणाकडून ठेवायच्या नाहीत, परंतु ती अपेक्षा ठेवणं न ठेवणं हे आपल्या हातात नसतंच. आपण दुःखी झाल्यानंतरच आपल्याला कळतं की मी अपेक्षा करत होतो समोरच्याकडून. इनफॅक्ट तेव्हा देखील कळत नाहीत ह्या गोष्टी. त्यासाठी आपल्याकडे खूप भयानक अंडरस्टँडिंग लागते, खूप भयानक पेशन्स लागतो, आपल्याकडे एक वैचारिक क्षमता लागते. मग ह्या गोष्टी कळायला लागत असतात. नाही तर त्या बाजारामध्ये एकदा आपण घुसलो ना कळतच नाही आपण नेमकं कुठं चाललोय आणि आपलं डोकं कुठं फिरायलंय आणि आपल्यासोबत काय व्हायलंय. रोज त्याच गोष्टी आपल्यासोबत रिपीट होत असतात. पण हे आपल्याला एक्झॅक्टली कळत नाही की ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे व्हायला लागलेत. आपण त्याच चुका रिपीट करत जात असतो. मोस्टली खरं सांगायचं तर कोणी विश केलं तरी ओके, नाही केलं तरी ओके. ह्या गोष्टी खूप छोट्या गोष्टी असतात आयुष्यामध्ये. ह्या गोष्टींमध्ये जास्त वेळ नाही घालवायचा. कोणी दिलं तरी ओके, नाही दिलं तरी ओके. दिल्यावर मी त्यातला माणूस नाही असं पण म्हणायचं नाही, थँक्यू म्हणता आलं पाहिजे. म्हणजे आयुष्य जगण्यासाठी खूप बाहेर पण नाही पडायचं आणि खूप एक्स्ट्रीम पण नाही करायचं. मिडल मार्ग जो आहे ना तो खूप चांगला मार्ग आहे. आणि जेव्हा आपण ह्या मार्गाने जातो ना तेव्हा आपण आनंदापासून कधीही लांब नाही जात. एकतर असल्या गोष्टींमध्ये वरी उठायचं, ह्या गोष्टी किरकोळ आहेत, पण लोकांचा स्वभाव कळणं पण देखील तेवढंच महत्वाचं आहे. त्या लोकांमधली व्यर्थता दिसल्याशिवाय आपण लोकांपासून वरी नाही उठत. जर आपल्याला सगळीच लोक प्रेम करत असतील ना तर आपण भगवंतापर्यंत नाही पोहोचू शकत. लोकांनी आपल्याला त्रास दिला पाहिजे आणि जेव्हा आपल्याला लोक त्रास देतील ना तेव्हा मग आपण वरी जात असतो भगवंताजवळ. त्यामुळे जर त्रास होत असेल ना भारी बनायचं, खूप मोठी अपॉर्च्युनिटी माझ्यासाठी. जर खरी लोक कळाले नाहीत ना मग दुनिया पण नाही कळत. आपण आपल्या नजरेतून बघत असतो. एक्झॅक्टली जे खरं सत्य असतं ना ते आपल्याला कधी दिसतच नाही आणि त्यामुळे मग आपण आयुष्यभर तशीच कडला जातो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.